स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आमच्या घरी लाडू बनवणार आहेत, त्याची प्रोसेस तुम्हाला दाखवतो काय काय होतं ते. चला. आपण गव्हाच्या पिठाचे लाडू करणार आहोत. त्यासाठी पीठ चाळून घ्यायचे, त्यानंतर ते मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे कढईत घेऊन. आपण इथे कढईमध्ये तूप टाकून त्यात मेथी, बदाम, खारीक पावडर, बेदाणे, डिंक, सुके खोबरे फ्राय करून घेतलेले आहे. वेलची व साखर पूड करून घेतली आहे. त्यानंतर 1 किलोपेक्षा कमी गूळ घेतलेला आहे व तो बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडीचे प्रमाण वाढवू शकता. लाडवामध्ये घातलेल्या इन्ग्रेडियंटचे प्रमाण हवे असेल तर कमेंट करा. भाजक्या गव्हाच्या पिठामध्ये मेथीपूड घातलेली आहे व त्यानंतर केलेल्या सुक्या खोबऱ्याची पूड करायची व सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करून ते नंतर पिठात मिक्स करायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इन्ग्रेडियंट्स घेऊ शकता. अजून काय काय ॲड करू शकता, जसे की काजू, खजूर, अक्रोड, त्यामुळे ते अजून पौष्टिक बनतात. वरील सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घ्यायचे व ते हळूहळू पिठात मिक्स करायचे. त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ चांगला पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे, त्याच्यामुळे तो गुठळ्या पडणार नाही. तसेच आता हे सर्व मिश्रण आहे ते एकत्र करून ते त्यामध्ये तूप टाकायचं आहे व त्याचे लाडू वळाय घ्यायचे आहेत. पीठ गरम असेल तेव्हा पिठात हात घालू नये. चमच्याचा किंवा पलीकडच्या साईडने ते ढवळून घ्यायचं आहे. आपण चांगल्या प्रकारे गूळ वितळून घेतला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे आता लाडू वळाय घेतो आपण. लाडू वळताना योग्य तेवढं पीठ घ्यायचं आणि ते दोन्ही हाताने प्रेस करून गोल असा लाडू बनवायचा आहे. एकत्र ठेवायचा नाही, जेणेकरून तो फुटू नये म्हणून. पण तयार केलेला लाडू एक नंबर दिसतोय. तुम्हाला घेतलेल्या सामग्रीचे प्रमाण हवे असेल तर कमेंट करा. अशा प्रकारे आपले लाडू बनवून तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.